कोलकाता शहराच्या एका अंधाऱ्या जुन्या गल्लीत मिर्झा गालिब स्ट्रीट आणि बडा बाजारच्या मधोमध असलेल्या एका विस्तीर्ण पडक्या गल्लीत तो वाडा उभा होता. अगदी एखादे भुकेले जनावर शिकार मिळण्याची जशी वाट बघते तसाच तो शांत आणि हिंस्त्र वाटत होता. सॉल्ट लेक सेक्टर 5 मधील आयकर विभागात टॅक्स ऑफिसर म्हणून रुजू होताना इतक्या जुन्या कोलकाता संस्कृतीचा भाग असणाऱ्या वाड्यात रोहनला रूम मिळत होती. हे त्याच्यासाठी एक स्वप्नासारखं होतं. कुठे सेक्टर 5च्या त्या काचेच्या आधुनिक इमारती आणि कुठे हा शतकानुशतके जुना गूढ वाडा. हा विरोधाभास रोहनला आकर्षित करत होता, पण त्या वाड्याच्या भिंतीमागे काय दडले आहे याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. रात्रीचे 1:30 वाजले होते. बाहेर मिर्झा गालिब स्ट्रीटवर मुसळधार पाऊस कोसळत होता आणि विजांच्या लख्ख प्रकाशात खोलीतील जुन्या चौकटी भयावह दिसत होत्या. रोहन बेडवर लॅपटॉप घेऊन काहीतरी काम करत असताना अचानक खोलीतील दिवा थरथरला आणि संपूर्ण वाडा गडद अंधारात बुडाला. लॅपटॉपच्या स्क्रीनचा पांढरा प्रकाश खोलीत एक विचित्र शांतता पसरवत होता. त्याच क्षणी शांतता चिरत एक बारीक आवाज आला. तो आवाज अगदी जवळून येत होता. रोहनने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि कानोसा घेतला. डाव्या बाजूच्या त्या बंद खोलीला लागून असलेल्या भिंतीच्या आतून कोणीतरी नखांनी सिमेंट खरवडत होते. आवाज एवढा तीव्र आणि हिंस्त्र होता की जणू पलीकडे असलेले कोणते तरी जनावर ती भिंत फाडून या बाजूला येण्याचा प्रयत्न करत होते. हा काय प्रकार आहे? ब्रोकरने सांगितले होते की मी सोडून इथे दुसरं कोणी भाडे करू नये. रोहन स्वतःशीच पुटपुटला. रोहनने रागात आपला फोन उचलला आणि थेट ब्रोकरला फोन लावला. रात्रीच्या वेळी अचानक फोन आल्यामुळे ब्रोकरने चिडून फोन उचलला. काय झाले सर, इतक्या रात्री फोन का केलात? रोहनचा आवाज रागाने थरथरत होता. दादा, तुम्ही मला सांगितले होते की या वाड्यात माझ्याशिवाय दुसरा कोणताही भाडेकरू राहत नाही. मग माझ्या खोलीच्या शेजारी इतक्या मोठ्याने नखांनी भिंत खरवडण्याचा आवाज का येतोय? कोणी राहतं का इथे? काय सांगता? असं होणं अशक्य आहे. ब्रोकरचा आवाज कमकुवत नेटवर्कमुळे कट होऊन येत होता, पण त्याचा गंभीर सूर स्पष्ट जाणवत होता. पूर्ण वाड्यात फक्त तुमची खोली भाड्याने दिली आहे. बाकीचा सगळा वाडा तर वर्षानुवर्षे कुलूपबंद आहे. तुम्ही तिथे राहणार तर तेवढी स्वच्छता राहील आणि वास्तूवर कोणाचं तरी लक्षही राहील. म्हणूनच ती एकच खोली मालकाने तुम्हाला दिली. तिथं तुमच्याशिवाय दुसरं कोणीही राहत नाही. दादा, मी लहान मुलगा नाहीये. मला स्पष्ट आवाज येतोय, जणू कोणीतरी नखांनी सिमेंट खरबडतंय. रोहनचा संयम आता सुटत चालला होता. फोनच्या पलीकडून काही सेकंद फक्त श्वासांचा आवाज आला. मग त्या ब्रोकरने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो म्हणाला, सर, नीट ऐका. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने किंवा कन्स्ट्रक्शन प्लॅननुसार तुमच्या खोलीच्या डाव्या बाजूला कोणतीही खोली अस्तित्वात नाही. तिथे फक्त वाड्याची शेवटची सरळ भिंत आहे, ज्याच्या पलीकडे बडा बाजारची जुनी मोकळी गल्ली आहे. तिथं कोणीही राहू शकत नाही. पण दादा, रोहनचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच कॉल कट झाला. कॉल कट झाला होता की ब्रोकरने स्वतःहून ठेवला हे रोहनला समजले नाही. रोहनने बेडवर फोन फेकला. खोलीत आता पुन्हा एकदा तीच भयानक, सुन्न करणारी शांतता पसरली होती. फक्त खिडकीबाहेर मिर्झा गालिब स्ट्रीटवर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा आवाज येत होता. ब्रोकरच्या शब्दांनी त्याच्या मनात भीतीपेक्षा संभ्रमाचे मोहोळ उठवले होते. जर कागदपत्रांवर डाव्या बाजूला कोणतीही खोली नाही, तर मग तो सिमेंट खरवडण्याचा आवाज कुठून आणि का येत होता? रोहन बेडवरून उठला. त्याने मोबाईलचा फ्लॅश चालू केला आणि तो पूर्ण खोलीचा कानोसा घेऊ लागला. तो सावध पावलांनी त्या डाव्या बाजूच्या ओल्या भिंतीजवळ गेला. त्याने आपला उजवा हात उचलला आणि त्या जुन्या भिंतीवर वेगवेगळ्या ठिकाणी टकटक करून पाहण्यास सुरुवात केली. सुरुवातीला विटांचा भरीव आणि जड आवाज आला, पण जसा जसा त्याचा हात भिंतीच्या मध्यभागाकडे गेला तसा तसा आवाजाचा पोत अचानक बदलला. भिंतीच्या एका मोठ्या चौकोनी भागावर हात मारताच अगदी पोकळ प्रतिध्वनी निर्माण करणारा आवाज आला. रोहनचे डोळे विस्फारले. ती भिंत नेहमीसारखी भरीव नव्हती, तर आतून पूर्णपणे पोकळ होती. तो भिंतीच्या अगदी जवळ गेला. मोबाईलचा फ्लॅशलाईट चालू करून त्याने काळजीपूर्वक पाहिले. त्या प्रकाशात त्याला जुन्या सिमेंटच्या आणि चुन्याच्या रंगात असलेला फरक स्पष्ट दिसला. त्या चौकोनी भागाच्या कडांवरून सिमेंट उखडलेले होते. रोहनने एक धक्कादायक निष्कर्ष काढला की तिथे पूर्वी नक्कीच एक खोली होती, जिचा दरवाजा किंवा खिडकी विटा रचून जाणीवपूर्वक कायमची भिंत बांधून बंद केली गेली होती. पण जर तो व्यक्ती म्हणतोय की तिथे गल्ली आहे, तर ही भिंत बांधून बंद केलेली खोली नेमकी कुणाची? रोहन स्वतःशीच पुटपुटला. त्याने संपूर्ण भिंत वरपासून खालपर्यंत तपासली. त्याने कपाटाच्या मागची जागा पाहिली, छताकडे टॉर्च मारून पाहिला, पण तो मगाशी आलेला खरवडण्याचा आवाज आता पूर्णपणे थांबला होता. संपूर्ण खोलीत आता सुई पडली तरी आवाज येईल इतकी शांतता होती. रोहनने पुन्हा एकदा त्या पोकळ भिंतीवर कान लावला, पण पलीकडून आता श्वासाचाही आवाज येत नव्हता.
तो आवाज कुठून येत होता आणि अचानक कुठे गायब झाला हे त्याला अजिबात समजले नाही. तो हताश होऊन आणि घाबरून मागे वळाला. कदाचित माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल. जुना वाडा आहे, उंदीर किंवा मांजर भिंत खरवडत असतील असे म्हणून त्याने स्वतःची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तो बेडच्या दिशेने 2 पावले पुढे गेला, पण अचानक एक विचित्र आवाज आला. तो आवाज ऐकून त्याचे रक्त गोठले. ज्या पोकळ भिंतीवरून तो आताच मागे फिरला होता तिथून अचानक एक अतिशय मंद, ओलसर, सळसळ असा आवाज आला. रोहनने भीतीने थरथरत मागे वळून पाहिले. त्या पोकळ भिंतीचा ओलसर जुना चुना आणि वाळू खाडकन जमिनीवर पडला. विजांच्या लख्ख प्रकाशात रोहनला दिसले की त्या भिंतीच्या मध्यभागी एखादा खिळा घुसावा तसे एक लहान गोल छिद्र आपोआप पडत चालले होते. जणू पलीकडून कोणीतरी सुईसारख्या अणकुचीदार नखांनी भिंत आरपार पोखरत होते आणि तिथून एक जीभ बाहेर येण्यासाठी वळवळत होती. रोहन भीतीने पूर्ण खचून गेला. त्याने तिथून पळ काढण्यासाठी दरवाजाच्या दिशेने पाऊल टाकलेच होते. त्याच क्षणी एका भयानक आवाजाने त्याचे पाय जागच्या जागी खिळले. रोहनने मागे वळून पाहिले आणि त्याचे उरले सुरले अवसानही गळाले. त्या छोट्याशा छिद्राला फाडत भिंतीच्या आतून एक सुकलेला, काळा पडलेला मानवी हात बाहेर येण्यासाठी धडपडत होता. तो हात एखाद्या हाडांच्या सांगड्यासारखा दिसत होता, ज्यावर कोरडी आणि काळी पडलेली त्वचा लटकत होती. त्या हाताची बोटे कमालीची लांब आणि नखे अणकुचीदार, गंजलेल्या सोयांसारखी वाढलेली होती. त्या हाताने भिंतीचा आजूबाजूचा सिमेंटचा भाग आणखी खरवडून काढला आणि छिद्र दुप्पट मोठे केले. रोहन दरवाजाच्या हँडलला पकडून तो उघडण्याचा प्रयत्न करत होता, पण भीतीमुळे त्याचे हात थरथरत होते आणि ताकद पूर्णपणे निघून गेली होती. मित्रांनो, एक छोटीशी विनंती. जर अशा भयकथा तुम्हाला आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब आणि एक लाईक या चॅनलच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या प्रेमामुळेच मला अशा दर्जेदार आणि थरारक कथा तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची प्रेरणा मिळते. आता पुन्हा वळूया आपल्या कथेच्या दिशेने. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका अत्यंत छोट्या आणि दुर्गम गावातून रोहनने दिवसरात्र एक करून SSC CGL गव्हर्नमेंट एक्झाम उत्तम गुणांनी क्रॅक केली होती. त्याचे पोस्टिंग कोलकाता येथील आयकर विभागात झाले होते. संपूर्ण गावात आणि त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. पण सरकारी नोकरी जॉईन करेपर्यंत रोहनचा बजेट अत्यंत टाईट होता. घरातून फारसे पैसे आणणे त्याला शक्य नव्हते. त्याने रेल्वे तिकीट बुक केले. गीतांजली एक्सप्रेसने प्रवास करत त्याने हावडा रेल्वे स्टेशनवर पाऊल ठेवले आणि त्याच्या संघर्षाला खरी सुरुवात झाली. कोलकाता शहरात पाय ठेवताच त्याला जाणवले की सॉल्ट लेक सेक्टर 5 किंवा टॉलिजंग सारख्या आधुनिक भागात साधी रूम घ्यायची म्हटली तरी 30 ते 40 हजार रुपये डिपॉझिट आणि 10 ते 15 हजार रुपये भाडे द्यावे लागत होते. निदान नोकरीचा पहिला महिना तरी त्याच्यासाठी कठीण होता. पगार आला की तो आणखी चांगली राहण्याची जागा शोधू शकणार होता. शेवटी एका ब्रोकरने त्याला मिर्झा गालिब स्ट्रीटच्या त्या जुन्या अंधाऱ्या गल्लीतील भट्टाचार्य वाडा दाखवला. वाड्याचा मालक लंडनमध्ये स्थायिक होता. पूर्ण वाडा बंद आहे सर. तुम्ही राहणार तेवढीच तिथं स्वच्छता राहील आणि वास्तूवर लक्षही राहील, म्हणून ही खोली तुम्हाला दिली जाते. भाडं फक्त 3000 रुपये आहे. ब्रोकरचे हे शब्द तेव्हा रोहनला एखाद्या लॉटरीसारखे वाटले होते. तो अगदी निर्मळ मनाने डोळ्यात सरकारी अधिकारी बनण्याची स्वप्ने घेऊन त्या वाड्यात राहायला गेला होता. पण महाराष्ट्राच्या मातीत वाढलेल्या रोहनला पश्चिम बंगालच्या भूमीचा आणि तिथल्या गूढ इतिहासाचा अजिबात अंदाज नव्हता. पश्चिम बंगाल आणि त्यातही कोलकाता शहराला हॉरर आणि काळ्या जादूचा शतकानुशतके एक जुना इतिहास आहे. रोहनला माहीत नव्हते की ज्या मिर्झा गालिब स्ट्रीट आणि बडा बाजारच्या गल्ल्यांमध्ये तो फिरत होता तिथे ब्रिटिश काळापासून अनेक नरबळी आणि अघोरी तांत्रिक विधी झाले आहेत. असं म्हणतात की बंगालमध्ये डाकिनी, शांखिनी आणि पेचोसारख्या भयानक अतृप्त आत्म्यांच्या कथा केवळ दंतकथा नाहीत, तिथे असे अनेक प्रकार घडले आहेत जे ऐकून आजही लोकांना घाम सुटतो. 1940च्या दशकात कलकत्त्याच्या अनेक बड्या जमीनदारांच्या बंदिस्त वाड्यांमध्ये गुलामगिरी आणि अमानुष छळवणूक हा रोजचा खेळ होता. ब्रिटिश सरकार महायुद्ध आणि दुष्काळाच्या राजकारणात व्यग्र असल्यामुळे वाड्यांच्या बंद दरवाजांमागे नक्की काय चालले आहे याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. तो सामान घेऊन जेव्हा गल्लीत पोहोचला तेव्हा दुपारी 4 वाजत आले होते. भर पावसाळ्यात कलकत्त्याचे आकाश काळ्या ढगांनी वेढलेले होते. त्या धुसर प्रकाशात भट्टाचार्य वाड्यासमोर उभे राहताच रोहन घटकाभर थबकला. तो वाडा म्हणजे जुन्या बंगाली वास्तुकलेचा एक भव्य आणि तितकाच उदास नमुना होता. वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार महाकाय लाकडाचे होते, ज्यावर गंजलेल्या पितळी सिंहांचे चेहरे आणि बारीक बंगाली कोरीव नक्षीकाम केलेले होते. आत पाऊल टाकताच समोर एक मोठा खुला चौक दिसत होता, ज्याला बंगाली संस्कृतीत ठाकूर दालन म्हणतात आणि जिथे एकेकाळी मोठ्या थाटामाटात दुर्गापूजा साजरी होत असावी.
तिथल्या नक्षीदार खांबांवर आणि कमानींवर आता काळेभोर शेवाळ साचले होते. वाड्याच्या वरच्या मजल्यांवर लाकडी उभे पडदे असलेल्या खिडक्या होत्या, ज्यांचा गडद हिरवा रंग आता पूर्णपणे उडाला होता. कोपऱ्यात जुन्या पद्धतीचे कोरीव खांब आणि ब्रिटिश काळातील रोमन शैलीचे पुतळे अर्धवट तुटलेल्या अवस्थेत उभे होते. माणसांनी सोडलेल्या त्या विस्तीर्ण वास्तूवर आता निसर्गाने ताबा मिळवला होता. वाड्याच्या शतकानुशतके जुन्या विटांच्या फटींमधून पिंपळाची आणि वडाची झाडे बाहेर आली होती आणि त्यांची मुळे एखाद्या अजगरासारखी जुन्या भिंतींना घट्ट विळखा घालून बसली होती. त्या पडक्या वास्तूमध्ये गूढ संतपणा होता आणि हवेत हुगडी नदीच्या पाण्याचा ओलसर वास आणि जुन्या कुजलेल्या लाकडाचा सुवास दरवळत होता. रोहनला वाटले की सरकारी नोकरी सांभाळून पुढच्या अभ्यासासाठी हवी असलेली शांतता या ऐतिहासिक जागेत नक्कीच मिळेल. तो अत्यंत निर्मळ मनाने पाठीवर बॅग घेऊन त्या भव्य आणि जीर्ण जिन्यावरून आपल्या खोलीकडे गेला होता. त्याला पुसटशी ही कल्पना नव्हती की 1940च्या दशकातील ज्या छळाचा, गुलामगिरीचा आणि अमानुष क्रूरतेचा हा वाडा साक्षीदार होता, तो इतिहास आजही तिथल्या एका पोकळ भिंतीच्या आत जिवंत होऊन नव्या शिकारीची वाट पाहत होता. तो त्या ब्रोकरसोबत वाड्याच्या पहिल्या मजल्यावर गेला तेव्हा त्या प्रशस्त कॉरिडॉरमध्ये उभे राहून ब्रोकरने त्याच्या हातात चाव्या दिल्या होत्या. वाड्याचा तो अथांग विस्तार आणि तिथली गूढ शांतता पाहून रोहनने काहीशा शंकेने विचारले होते की इतक्या मोठ्या जागेत मी एकटाच राहणार का? तेव्हा तो ब्रोकर सूचक हसला आणि म्हणाला, रोहन बाबू, जरी हा वाडा एवढा मोठा असला तरी मालकाने फक्त या 2 रूम्स तुम्हाला भाड्याने दिल्या आहेत. बाकीचा संपूर्ण वाडा कायमचा बंद राहील. तुम्ही फक्त या 2 रूम्स वापरायच्या आणि मधला कॉरिडॉर वापरायचा. इतर कोणत्याही बंद दरवाजाच्या किंवा खोलीच्या वाटेला जायचे नाही. तुमच्या रूपाने घराला राखणदार मिळेल, जागा वापरती राहील, म्हणून मालकाने एवढ्या कमी पैशात ही जागा दिली आहे. ब्रोकरचे ते शब्द ऐकून गावाकडून आलेल्या रोहनला वाटले की आपल्यासारख्या मध्यमवर्गीय आणि कमी बजेट असलेल्या मुलासाठी ही अगदी योग्य सोय आहे, कारण त्याला 2 खोल्या मिळाल्या होत्या, एक राहण्यासाठी आणि दुसरी त्याच्या आवडीचे लिखाण व अभ्यास करण्यासाठी. त्याला वाटले पूर्ण वाडा बंद असला तरी काय झाले, आपल्याला शांततेत पुढील शासकीय परीक्षेच्या अभ्यासासाठी या 2 खोल्या पुरेशा आहेत. ब्रोकरने वाड्याचे ते जड लाकडी दरवाजे उघडून रोहनला आत सोडले आणि तो स्वतः बाहेर पडण्यासाठी वळला. पण जाता जाता तो अचानक थांबला. त्याने मागे वळून रोहनकडे एक गूढ आणि खोल नजर टाकली आणि काहीशा गंभीर आवाजात म्हणाला, रोहन बाबू, कोलकाता शहरात रात्री खूप काही घडते, त्यामुळे रात्रीच्या वेळी या खोलीबाहेर पडू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेजारच्या खोलीतून किंवा वाड्याच्या इतर बंद भागातून कोणताही विचित्र आवाज आला तरी त्या गोष्टीकडे अजिबात लक्ष द्यायचे नाही. जुन्या वास्तूमध्ये वटवाघुळे आणि उंदीर खूप असतात असे समजून दुर्लक्ष करायचे. त्याने दिलेली ती ताकीद तेव्हा रोहनला अगदी सामान्य वाटली होती, कारण जुन्या पडक्या वाड्यांमध्ये असे प्राणी असणे साहजिक होते. तो अगदी आनंदाने आपल्या नव्या खोलीत स्थायिक झाला. पण ब्रोकरला त्या वाड्याचा जो भयानक इतिहास माहीत होता तो त्याने रोहनपासून चलाखीने लपवून ठेवला होता. ब्रोकर तिथून निघून गेला. ती दुपारची वेळ होती, पण वाड्याच्या आत सूर्यप्रकाश पोहोचत नव्हता. रोहनने उत्साहाने आपली सॅग बेडवर ठेवली आणि खोलीची आवराआवर करायला सुरुवात केली. वातावरण जरी खूप शांत आणि अभ्यासासाठी पोषक वाटत असले तरी हवेत एक वेगळा जडपणा होता, जो रोहनच्या गावरान मनाला नवीन शहराचा हवामान बदल असावा असे वाटत होते. वास्तूने आपले गूढ रंग दाखवायला सुरुवात केली होती. संध्याकाळचे 6 वाजले तसे कलकत्त्याच्या आकाशात पावसाचे ढग आणखी गडद झाले. रोहनने खोलीतील जुना पिवळा बल्ब चालू केला. प्रकाशाचा तो मंद पिवळा उजेड संपूर्ण खोलीत पडला, पण त्या प्रकाशात खोलीच्या कोपऱ्यांमध्ये पडणाऱ्या सावल्या विचित्र वाटत होत्या. रोहन जेव्हा खोलीत चालत होता तेव्हा भिंतीवर पडणारी त्याची सावली त्याच्या हालचालींपेक्षा 1 सेकंद उशिरा हलत असल्याचा त्याला भास झाला. त्याने मान हलवून स्वतःवरच हसले. प्रवासाच्या थकव्यामुळे होत असेल कदाचित. रात्रीच्या 9च्या सुमारास जेव्हा त्याने बडा बाजारच्या एका छोट्या हॉटेलातून आणलेले लुची आलो दम जेवायला सुरुवात केली तेव्हा त्याला पहिल्यांदा ती विचित्र गोष्ट जाणवली. खोलीच्या डाव्या कोपऱ्यात जिथे एक भिंत लागून उभी केली होती तेथील डाव्या कोपऱ्यातील गारठा अचानक वाढला. हवा एवढी थंड झाली की त्याच्या पाठीवर सरसरून काटा आला. त्याच वेळी अत्यंत मंद गतीने पाण्याचे थेंब जमिनीवर टपकत असल्याचा आवाज आला. रोहनने टॉर्च लावून भिंतीकडे पाहिले, पण ती भिंत पूर्णपणे कोरडी होती. मग तो पाण्याचा आवाज कुठून येत होता? त्याने भिंतीवर कान लावला. पाण्याचा आवाज थांबला होता, पण त्याऐवजी त्याला भिंतीच्या पलीकडून अत्यंत अस्पष्ट, जणू मैलोन मैल लांबून येणारा एका स्त्रीच्या हुंदक्यांचा आणि रडण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज एवढा वेदनादायी होता की रोहनचे जेवण तिथेच थांबले. ब्रोकरचे शब्द त्याच्या कानात घुमले. विचित्र आवाजाकडे लक्ष द्यायचे नाही. त्याने स्वतःची समजूत घातली की शेजारच्या गल्लीत कोणीतरी रडत असेल आणि जुन्या वस्तूच्या प्रतिध्वनीमुळे तो आवाज जवळ वाटत असावा.
रात्रीचे 11 वाजले तरी बाहेरचा पाऊस थांबायची लक्षणे नव्हती. मुसळधार पावसामुळे खिडकीच्या काचा थरथरत होत्या. अचानक खोलीतील तो पिवळा बल्ब एका तीव्र आवाजासह बंद पडला. संपूर्ण वाडा काळोखाच्या गर्द चादरीत हरवला. रोहनने मोबाईलचा फ्लॅश चालू केला. त्या फ्लॅशच्या पांढऱ्या प्रकाशात त्याला दिसले की त्या जुन्या भिंतीचा पांढरा चुना हळूहळू सुटून जमिनीवर पडत होता. जणू त्या भिंतीच्या आत काहीतरी प्रचंड वेगाने सळसळत होता. तो आवाज जुन्या उंदराचा किंवा वटवाघळांचा नक्कीच नव्हता. डाव्या बाजूला असलेल्या पोकळ भिंतीच्या आतून कोणीतरी अत्यंत हिंस्त्रपणे विटा आणि सिमेंट पोखरत होते. रोहन भीतीने जागच्या जागी गोठला. मोबाईलचा फ्लॅश चालू करून त्याने भिंतीकडे पाहिले. तेथील गिलावा उखडून तिथली माती आणि चुना खाडकन जमिनीवर पडत होता. जणू पलीकडे असलेले कोणीतरी जनावर ती भिंत पोखरून बाहेर येण्यासाठी हळूवार नखांनी खुरवळत होते. त्याने ब्रोकरला फोन करून जाब विचारला, पण त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. उलट त्याने तिकडून फोनच कट केला. रोहनने भीतीने पाठीवर सॅक घेतली आणि खोलीचा दरवाजा उघडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण भीतीमुळे त्याचे हातपाय एवढे थरथरत होते की दरवाजाचे गंजलेले हँडल त्याच्याकडून फिरत नव्हते. तो जीवाच्या आकांताने दरवाजाचे हँडल ओढत असतानाच मागून एक मोठा आवाज झाला. त्याने थरथरत मागे वळून पाहिले आणि त्याचे रक्तच गोठले. त्या पोकळ भिंतीच्या मध्यभागी एक लहान गोल छिद्र पडले होते, जे सुईसारख्या अणुकुचीदार नखांनी पलीकडून आरपार पोखरले गेले होते. त्या छिद्रातून अचानक एक सुकलेला काळा पडलेला मानवी हात एखाद्या भुकेल्या अजगरासारखा संथपणे बाहेर आला. तो हात एखाद्या हाडांच्या सांगाड्यासारखा दिसत होता. त्या हाताची लांब काळी पडलेली नखे भिंतींच्या विटांना एखाद्या भुसभुशीत कागदासारखे फाडत होती. ते पाहून रोहनच्या शरीरातील उरले सुरले अवसानही गळाले. भीतीची एक तीव्र लहर त्याच्या पाठीच्या कण्यातून थेट मेंदूपर्यंत धावली. मृत्यू अगदी समोर दिसत असताना त्याच्या शरीराने आपोआपच बचावात्मक पवित्रा घेतला. त्याने आपल्या संपूर्ण शरीराची ताकद त्या दरवाजाच्या गंजलेल्या कडीवर लावली आणि पूर्ण ताकदीने तो हँडल खाली ओढला. सुदैवाने तो जुना दरवाजा एका मोठ्या आवाजासह उघडला. रोहनने मागे वळून पाहण्याचीही हिंमत केली नाही. तो कॉरिडॉरमधून धापा टाकत पायऱ्यांवरून घसरत पडत थेट खाली आला आणि वाड्याच्या मुख्य लाकडी महाद्वारातून बाहेर मिर्झापूर स्ट्रीटच्या अंधाऱ्या रस्त्यावर पळाला. बाहेर कोसळणारा मुसळधार पाऊस त्याच्या अंगावर टोचत होता, पण त्याच्या काळजातली भीती त्या पावसापेक्षा कितीतरी पटीने मोठी होती. तो जीवाच्या आकांताने त्या ओल्या रस्त्यावरून धावत राहिला. छाती फुगली होती, श्वास गुदमरत होता आणि पाय भीतीने लटपटत होते. तो नेमका कुठे पळतोय हे त्यालाच माहीत नव्हते. सुमारे 15 मिनिटे सतत धावल्यानंतर बडा बाजार आणि कॉलेज स्ट्रीटच्या एका कोपऱ्यावर त्याला प्रकाशाचा एक लहानसा किरण दिसला. पावसाच्या धुसर पडद्याआड रस्त्याच्या कडेला एक जुनी ताडपत्री लावलेली चहाची टपरी अजूनही उघडी होती. तिथे एक छोटा पिवळा बल्ब जळत होता आणि तिथून चहाचा आणि आल्याचा सुवास येत होता. रात्रीचे 2:30 वाजले तरी कोलकात्याच्या त्या गल्लीत ही टपरी चालू असणे म्हणजे रोहनसाठी एक मोठ्या आश्रयासारखे होते. रोहन धापा टाकत पूर्णपणे ओलाचिंब झालेल्या अवस्थेत त्या टपरीजवळ जाऊन थांबला. त्याची छाती वेगाने वरखाली होत होती आणि डोळे भीतीने विस्फारलेले होते. टपरीवर एक वृद्ध बंगाली काका शेगडीवर चहा बनवत होते. रोहनला अशा अवस्थेत आलेले पाहून त्यांनी चहा गाळण्याचे थांबवले आणि आपल्या चष्म्यातून त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिले. रोहनने टपरीच्या लाकडी बाकड्याचा आधार घेतला, कारण त्याचे पाय आता शरीराचा भाल पेलूच शकत नव्हते. त्याने कोरडा पडलेला घसा खाकरत थरथरत्या आवाजात त्या चहावाल्या काकांना सांगितले, काका, पाणी, प्लीज पाणी द्या मला. त्या वृद्ध काकांनी काहीही न बोलता पाण्याचा एक ग्लास रोहनच्या हातात दिला. रोहनने एका दमात ते पाणी पिऊन टाकले, पण त्याचे डोळे अजूनही मिर्झापूर स्ट्रीटच्या त्या काळोखाकडे लागून होते. जणू तो काळा सुकलेला हात अजूनही त्याचा पाठलाग करत तिथे पोहोचणार होता. त्या वृद्ध चहावाल्या काकांनी रोहनच्या चेहऱ्यावरील पराकोटीची भीती आणि त्याचा थरथराट पाहिला. त्यांनी शेगडीवर उकळत असलेली चहाची किटली एका बाजूला ठेवली, अंगावरची चादर नीट पांघरली आणि बंगाली भाषेत अत्यंत धीर गंभीर आवाजात विचारले, काय झालं बाबा, इतक्या रात्री कुठून येतोयस? रोहनला बंगाली भाषा पूर्णपणे समजत नव्हती, तरीही काकांच्या आवाजातील आपुलकी आणि काळजी त्याला जाणवली. तो अजूनही धापा टाकत होता. त्याचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता. त्याने थरथरता हात मिर्झा गालिब स्ट्रीटच्या त्या अंधाऱ्या गल्लीच्या दिशेने दाखवला आणि म्हणाला, काका, काका, तो वाडा, तिथे त्या भिंतीच्या आतून एक काळा हात, जीभ. रोहनचे ते शब्द ऐकताच चहावाल्या काकांच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले. त्यांच्या हातातील चहा गाळण्याची गाळणी एका सेकंदासाठी हवेतच थबकली. त्यांनी आजूबाजूच्या सामसूम रस्त्याकडे एकदा संशयाने पाहिले, जणू रात्रीच्या त्या काळोखात कोणीतरी त्यांच्यावर पाळत ठेवून होते. मग त्यांनी हळूच पुढे वाकून अतिशय बारीक आवाजात विचारले, भट्टाचार्य वाडा, तू त्या शापित वाड्यात गेला होतास का?
काकांच्या तोंडून भट्टाचार्य वाडा हे नाव ऐकताच रोहनने जोरात होकारार्थी मान हलवली. काकांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि कपाळावर हात मारून घेतला. ते बंगाली आणि तुटक्या हिंदीत पुटपुटले, सर्वनाश. त्या गोवर्धन दलालाने पुन्हा एका निष्पाप मुलाला तिथे पाठवले. बाबा, तुला माहीत नाही तो वाडा किती भयंकर आहे. काकांनी थरथरत्या हाताने शेगडीवरची चहाची किटली खाली उतरवली आणि आजूबाजूच्या अंधाराचा कानोसा घेत बंगालीत पुढे बोलू लागले. त्याचा मराठी अनुवाद मी सांगतो. त्या वाड्याची जी बंद खोली आहे ती कोणती साधी खोली नाही. 1940 एका निष्पाप मुलीला जिवंत भिंतीआड डांबून मारले होते. ती भिंत आतून पोकळ आहे. रोहन भीतीने लाकडी बाकड्यावर आणखीनच आकसला. काकांचा प्रत्येक बंगाली शब्द जरी त्याला पूर्ण समजत नसला तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे पराकोटीचे भय आणि जंतो देवाल म्हणजेच जिवंत भिंत हा शब्द ऐकून त्याच्या काळजात धस्स झाले. काकांनी गरम चहाचा एक मातीचा कप रोहनच्या हातात दिला आणि बंगालीत अत्यंत धीरगंभीर आवाजात ते सांगू लागले. त्याचा मराठी अर्थ असा होता, बाबा, हा वाडा आणि याच्या भिंती कलकत्त्याच्या सर्वात काळ्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत. 1940चे दशक म्हणजे महायुद्धाची सावली, ब्रिटिश सैनिकांचा जुलूम आणि दुसऱ्या बाजूला 1943चा तो भीषण बंगाली दुष्काळ. त्या काळात या बडा बाजार आणि मिर्झा गालिब रस्त्यावर रोज शेकडो लोक भुकेने तडफडून मारायचे. चहूबाजूला फक्त भूक आणि मृत्यूचे तांडव सुरू होते. त्याच दुष्काळाच्या काळात या वाड्यात भट्टाचार्य नावाचा एक अत्यंत श्रीमंत आणि क्रूर जमीनदार राहत होता, जो ब्रिटिश अधिकाऱ्यांचा खास हस्तक होता. संपूर्ण कलकत्ता भुकेने होरपळत असताना या वाड्याच्या गोदामात हजारो धान्याची पोती लपवून ठेवली होती. त्या काळी जमीनदाराच्या घरातील तरुण सून, जिचे नाव सुहासिनी होते, ती अत्यंत दयाळू होती. तिने लपवून ठेवलेले धान्य चोरून रस्त्यावरील भुकेल्या बंगाली गरिबांना वाटायला सुरुवात केली. जेव्हा जमीनदाराला हे समजले तेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांसमोर आपली अब्रू जाईल याची त्याला भीती होती. तसेच भट्टाचार्य इंग्रज सरकारला प्रचंड घाबरायचा. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या एका इशाऱ्यावर तो स्वतःच्या कुटुंबाचा बळी द्यायलाही तयार असायचा. 1940च्या त्या काळात कलकत्त्यात ब्रिटिश सैनिकांची दडपशाही शिगेला पोहोचली होती. दुसऱ्या महायुद्धामुळे ब्रिटिश सरकार आधीच दबावाखाली होते आणि कलकत्ता हे त्यांचे मुख्य केंद्र होते. शहरात कोणताही उठाव किंवा बंड होऊ नये म्हणून त्यांचे कडक कायदे होते. त्यातच दुष्काळात हवालदिल झालेल्या गरिबांना धान्य वाटणे म्हणजे ब्रिटिश सरकारच्या विरोधात जाण्यासारखे होते. जमीनदार भट्टाचार्याला भीती होती की जर त्याच्या घरातील सुनेने केलेल्या या कृत्याची बातमी ब्रिटिश कलेक्टरांपर्यंत पोहोचली तर त्याची जमीनदारी, त्याची इज्जत आणि ब्रिटिशांकडून मिळणारा राजाश्रय सगळं काही एका झटक्यात नष्ट होईल. इंग्रजांच्या कृपेने मिळालेली आपली सत्ता टिकवण्यासाठी तो इतका आंधळा झाला होता की त्याने स्वतःच्या घरातील सुनेला चेटकीन घोषित करून तिचा आवाज कायमचा दाबण्याचा निर्णय घेतला. येथील बंगाली लोकांना तर सुहासिनी देवीसारखी वाटायची, पण जेव्हा भट्टाचार्याने तांत्रिकांना पैसे देऊन ती काळी जादू करते आणि ती चेटकीन आहे असं खोटं पसरवलं तेव्हा भीतीने एकाही माणसाची तिच्या मदतीला येण्याची हिंमत झाली नाही. ब्रिटिशांच्या भीतीपोटी आणि स्वतःच्या सत्तेच्या नशेत भट्टाचार्याने त्या निष्पाप मुलीला त्या डाव्या खोलीत नेले. तिच्या पायात जड लोखंडी साखळदंड ठोकले आणि समोर नवीन दगड विटा रचून तिला त्या पोकळ भिंतीच्या आड जिवंत डांबले. दिवसांमागून दिवस सरकत होते. बाहेर संपूर्ण कलकत्ता दुष्काळाने होरपळत होता आणि इथे त्या बंद भिंतीच्या आत सुहासिनीचा एक एक श्वास मृत्यूशी झुंजत होता. भूक आणि तहानेने तिचे शरीर सुकू लागले. जड साखळदंडांमुळे तिचे पाय रक्ताळले होते. ज्या हाताने तिने गरिबांना धान्य वाटले होते तेच हात आता त्या काळोखात भिंत आरपार पोखरण्यासाठी सिमेंट खरवळत होते. भिंतीला बारीक छिद्र करून ती पाण्याच्या एका थेंबासाठी तरसून जीभ बाहेर काढत होती. निदान पावसाळ्यात भिंतीला आलेला ओलावा तरी तिच्या कोरड्या जिभेला लागावा अशी तिची व्यर्थ धडपड चालायची. तिची नखे तुटली, बोटांमधून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. पण क्रूर भट्टाचार्याने भिंतीच्या पलीकडे ब्रिटिश सैनिकांना महागडी दारू पाजण्यात आणि बंगाली संगीताच्या मैफिली गाजवण्यात स्वतःला व्यग्र ठेवले होते. पण सुहासिनीचा हा त्याग पूर्णपणे वाया गेला नव्हता. कलकत्त्याच्या भूमिगत चळवळीत काम करणाऱ्या काही तरुण बंगाली क्रांतिकारकांपर्यंत ही बातमी पोहोचली होती. अनुशीलन समिती आणि युगांतर गटाशी जोडलेले हे स्वातंत्र्यवीर होते. त्यांना समजले होते की ब्रिटिशांचा हस्तक असलेला भट्टाचार्य एका देशप्रेमी आणि दयाळू मुलीवर अमानुष अत्याचार करत आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या या गडबडीत एका मध्यरात्री भारत मातेच्या जयघोषणा देत हातात पिस्तूल आणि तलवारी घेत त्या क्रांतिकारकांनी भट्टाचार्य वाड्यावर धाड टाकली. त्यांनी ब्रिटिश पहारेकऱ्यांना कंठस्नान घातले आणि थेट वाड्यात प्रवेश केला. ते क्रांतिकारी पूर्ण वाड्यात सुहासिनीला शोधत राहिले. त्यांनी भट्टाचार्याच्या गळ्यावर तलवार ठेवून विचारले, कुठे आहे ती मुलगी?
पण त्या धूर्त जमीनदाराने इंग्रजी पोलिसांची कुमक येईपर्यंत वेळ काढण्यासाठी खोटे सांगितले की सुहासिनी वेडी होऊन हुगळी नदीत उडी मारून मरण पावली. तरीही क्रांतिकारकांनी संपूर्ण वाड्याचा कोपरानी कोपरा शोधला. ते त्या खोलीतही गेले जिथे रोहन तू राहत होतास, पण समोर एक साधी पांढरी सिमेंटची भिंत पाहून त्यांना वाटले की इथे कोणीच नाहीये. सुहासिनी त्या भिंतीच्या अवघ्या 2 इंच पलीकडे जिवंत उभी होती. साखळ दंडाने जखळलेल्या अवस्थेत, गळा पूर्णपणे सुकल्यामुळे तिच्या तोंडातून आवाजच निघत नव्हता. तिने क्रांतिकारकांचे ते देशभक्तीपर शब्द ऐकले, वंदे मातरमच्या घोषणा ऐकल्या. तिला समजले होते की तिचे भाऊ तिला वाचवायला आले आहेत. तिने आपली संपूर्ण ताकद लावून ओरडण्याचा प्रयत्न केला, पण गळ्यातून फक्त रक्ताची गुळणी बाहेर पडली. तिने पावसाचे 2 थेंब मिळवण्यासाठी त्या भिंतीच्या फटीतून आपली जीभ बाहेर काढली, पण तोपर्यंत क्रांतिकारकांना ब्रिटिश पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकू आला आणि जड अंतकरणाने सुहासिनी न सापडल्याच्या दुःखात त्यांना तिथून माघार घ्यावी लागली. क्रांतिकारकांचे ते पाऊल बाहेर पडले आणि सुहासिनीच्या आशेचा शेवटचा किरणही विझला. भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि गरिबांच्या भुकेसाठी स्वतःचा बळी देणाऱ्या त्या निष्पाप मुलीचा अंत अत्यंत भयानक झाला. मरताना तिच्या मनात नात्यांबद्दलचा तिरस्कार आणि त्या पोकळ भिंतीबद्दलचा भयंकर आक्रोश जिवंत राहिला. म्हणूनच तिचे रूपांतर त्या आत्म्यात झाले. ती भिंत आजही त्या देशभक्तीच्या, क्रूरतेच्या आणि अतृप्त भुकेच्या इतिहासाला धरून उभी आहे. रोहनने हातातला मातीचा चहाचा कप बाकड्यावर ठेवला. त्याचा थरथराट आता थोडा कमी झाला होता, पण काकांनी सांगितलेल्या सुहासिनीच्या त्या वेदनादायी इतिहासाने त्याच्या मनात एक नव्या प्रश्नाला जन्म दिला होता. त्याने नेहमी ऐकले होते की संकट काळात नवरा आपल्या बायकोच्या पाठीशी ढाल बनून उभा राहतो. मग इथे असे काय घडले होते? त्याने अत्यंत जड आवाजात चहावाल्या काकांकडे पाहून विचारले. काका, पण भट्टाचार्यांचा मुलगा म्हणजेच त्या सुहासिनीचा नवरा, तो कुठे होता? स्वतःच्या बायकोवर एवढा अमानुष अत्याचार होत असताना तो तिला वाचवायला का आला नाही? काकांनी एक दीर्घ श्वास सोडला. त्यांच्या चेहऱ्यावर आता रागाचे आणि तिरस्काराचे भाव स्पष्ट दिसत होते. त्यांनी कोळशाच्या शेगडीकडे पाहत सांगितले, बाबा, तू ज्या नात्याबद्दल विचारतो आहेस ते नातं त्या जमीनदाराच्या सत्तेपुढे आणि पैशापुढे आधीच गहाण पडले होते. भट्टाचार्याचा मुलगा शरदिंदू भट्टाचार्य हा नावाचाच नवरा होता. तो ब्रिटिश सैन्यात एका मोठ्या हुद्द्यावर अधिकारी होता. त्याला भारताच्या स्वातंत्र्याशी किंवा त्या काळच्या गरीब लोकांच्या भुकेशी काहीही देणे घेणं नव्हते. तो दिवसरात्र ब्रिटिश बळ्यासाहेबांच्या चाकरीत आणि त्यांच्यासोबत मद्यधुंद पार्ट्या करण्यात मग्न असायचा. काकांचा आवाज अधिक गंभीर झाला जेव्हा सुहासिनीने लपवलेले धान्य गरिबांना वाटायला सुरुवात केली. तेव्हा सर्वात आधी शरदिंदूलाच ब्रिटिशांकडून माहिती मिळाली होती. ब्रिटिशांच्या नजरेत सुहासिनीचे हे कृत्य म्हणजे राजद्रोहासारखे होते. शरदिंदूला त्याच्या ब्रिटिश सैन्यातील नोकरी, त्याचे आलिशान राहणीमान आणि गोऱ्या साहेबांकडून मिळणारी शाबासकी गमावण्याची प्रचंड भीती होती. जेव्हा त्याच्या वडिलांनी म्हणजेच जमीनदाराने सुहासिनीला चेटकीन घोषित करून त्या डाव्या खोलीत जिवंत भिंतीआड कोंडण्याचा कट रचला, तेव्हा शरदिंदूने विरोध करणे तर लांबच राहिले, उलट त्याने स्वतःच्या हाताने सुहासिनीच्या पायात ते जड लोखंडी साखळ दंड ठोकले होते. हे ऐकताच रोहनच्या अंगावर काटा आला. एका नवऱ्याने स्वतःच्या हाताने आपल्या बायकोला मृत्यूच्या दारात ढकलले होते. सुहासिनीने जेव्हा त्या अंधाऱ्या खोलीत शेवटचा श्वास घेतला, तेव्हा ती फक्त भूक आणि तहानेने व्याकुळ नव्हती, तर तिच्या मनात त्या नवऱ्याबद्दल, त्या भट्टाचार्य कुटुंबाबद्दल आणि त्यांनी दिलेल्या या अमानुष फसवणुकीबद्दल पराकोटीचा तिरस्कार निर्माण झाला होता. शरदिंदूने तिच्या निर्मळ प्रेमाचा आणि देशभक्तीचा केलेला हा घोर अपमान होता. ती आजही त्या खोलीत पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक पुरुषाच्या रूपात शरदिंदूचा चेहरा शोधते आणि विकृत पद्धतीने त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करते. त्या वाड्याच्या भिंती आजही त्याच क्रूर नात्याची आणि फसवणुकीची साक्ष देत उभे आहेत. रोहनने थंडीने आणि भीतीने कापणाऱ्या हाताने चहाचा मातीचा कप खाली ठेवला. काकांनी सांगितलेला सुहासिनीचा तो भयानक इतिहास ऐकून त्याच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले होते. एका बाजूला सरकारी नोकरीचे स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला हा मृत्यूचा सापळा. त्याने स्वतःचा घसा खाकरत चहावाल्या काकांकडे पाहिले आणि अत्यंत संतापाने विचारले, काका, जर हा वाडा एवढा शापित आहे, तिथे त्या निष्पाप मुलीचा आत्मा लोकांना मारतोय, तर मग तो परदेशात राहणारा घरमालक ही जागा भाड्याने का देतो? निष्पाप लोकांचे जीव असे धोक्यात टाकताना त्याला काहीच वाटत नाही का, की तोही या पापात सामील आहे? काकांचा चेहरा त्या पिवळ्या बल्बच्या मंद प्रकाशात अधिकच गंभीर झाला. त्याने आजूबाजूच्या अंधाराचा कानोसा घेतला आणि अत्यंत खोल आवाजात सांगितले, तो लंडनमध्ये राहणारा घरमालक दुसरा कोणी नसून शरदिंदूचाच नातू आहे, सुदीप भट्टाचार्य. भट्टाचार्य घराण्याचं नशीब बघ. 1940च्या त्या काळ्या कृत्यानंतर त्या कुटुंबाला कधीच सुख लाभले नाही. जमीनदार भट्टाचार्य आणि शरदिंदू दोघेही अत्यंत विद्रूप अवस्थेत रक्ताच्या उलट्या करून याच वाड्यात मरण पावले.
त्यांच्या पुढच्या पिढ्या हा वाडा सोडून परदेशात पळाल्या, पण सुहासिनीचा शाप त्यांचा पिच्छा सोडत नाहीये. त्या भट्टाचार्य घराण्याला एका बंगाली तांत्रिकाने सांगितले होते की सुहासिनीचा तो अतृप्त आत्मा जोपर्यंत भट्टाचार्य घराण्यातल्या शेवटच्या माणसाला शोधून मारत नाही तोपर्यंत तो शांत राहणार नाही. म्हणूनच संपूर्ण भट्टाचार्य कुटुंब परदेशात स्थायिक झाले. सुदीप भट्टाचार्य लंडनमध्ये लपून बसला आहे खरा, पण त्याला ठाऊक आहे की सुहासिनी त्याच्या मागावर आहे. सुहासिनीच्या त्या वेदनादायी आणि तितक्याच महाभयानक इतिहासाने रोहनच्या काळजाचा थरकाप उडवला होता. पण सातारा जिल्ह्यात मोठा झालेला हा तरुण केवळ घाबरून पळून जाणाऱ्यांपैकी नव्हता. त्याच्या मनात आता सुहासिनीबद्दल एक विलक्षण सहानुभूती आणि भट्टाचार्य घराण्याबद्दल तीव्र संताप निर्माण झाला होता. त्याने चहावाल्या काकांकडे पाहत अत्यंत गंभीर आवाजात विचारले, काका, मग यावर काहीच उपाय नाही का? सुहासिनीच्या आत्म्याला मुक्त करण्यासाठी किंवा तिला शांत करण्यासाठी काहीच होऊ शकत नाही का? कोणी कधी प्रयत्न नाही केला? काकांनी हताशपणे आपली मान हलवली आणि शेगडीतील विझत चाललेल्या कोळशाकडे पाहत सांगितले, नाही बाबा, असे नाही की कोणी प्रयत्न केले नाहीत. या कलकत्ता शहरातील स्थानिक लोकांनी सुहासिनीला या नरकातून बाहेर काढण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले. जेव्हा 1940च्या दशकातील ते काळं पर्व संपलं आणि देश स्वतंत्र झाला, तेव्हा बडा बाजारच्या काही ज्येष्ठ रहिवाशांनी एकत्र येऊन त्या भट्टाचार्य वाड्यात शांतीपूजा घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी दक्षिणेश्वर काली मंदिराच्या मोठ्या पुरोहितांना तिथे पाचारण केले होते. पण जेव्हा पुरोहित त्या खोलीचा दरवाजा उघडून आत गेले तेव्हा भिंतीच्या आतून एकाच वेळी शेकडो स्त्रियांच्या किंकाळ्या ऐकू आल्या. त्या पवित्र मंत्राच्या आवाजाने सुहासिनी शांत होण्याऐवजी तिचा क्रोध आणखी भडकला. तिने पूर्ण वाड्यात रक्ताचा सडा शिंपडला. ते पुरोहित भीतीने पळून गेले आणि त्यांनी सांगितले की ही सामान्य भूतबाधा नाही, हा निष्पाप देशभक्त मुलीचा तिच्या नवऱ्याने आणि सासरच्यांनी केलेल्या घोर फसवणुकीचा द्वेष आहे, जो कोणत्याही साध्या पूजेने शांत होणार नाही. त्यानंतर 1970च्या दशकात नक्षलवादी चळवळीच्या काळात काही बंगाली तांत्रिकांनी आणि कापालिकांनी मिळून अघोरी पद्धतीने जारणमारण विधी करून सुहासिनीच्या आत्म्याला त्या पोकळ भिंतीच्या आत कायमचे बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्या भिंतीवर तांत्रिक खिळे ठोकले आणि मंत्रांचे कवच तयार केले. काही वर्षे तो आवाज थांबला होता, पण सुहासिनीचा सुडाचा विस्तव इतका तीव्र आहे की तिने ते मांत्रिक कवचही फाडून टाकले. उलट ज्या तांत्रिकांनी तिला बांधण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांचा एका वर्षभरात अत्यंत रहस्यमयी आणि विद्रूप अवस्थेत मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी अनेकदा त्या वाड्याला आग लावण्याचाही प्रयत्न केला, पण आश्चर्य म्हणजे वाड्यातील लाकूड आणि जुनी कागदपत्रे जळतात, पण ती डावी पोकळ भिंत आगीतही तशीच काळी ठिक्कर पडून उभी राहते, जणू ती भिंत स्वतःच्या सुडाचे घर बनली आहे. म्हणूनच इथल्या लोकांनी शेवटी हार मानली आणि त्या गल्लीच्या वाटेला जाणेच पूर्णपणे सोडून दिले. आता तिथे फक्त गोवर्धन दलालासारखे लालची लोक परप्रांतीय मुलांचा बळी देण्यासाठी घेऊन जातात. काकांनी रोहनच्या खांद्यावर हात ठेवून बजावले, तिला शांत करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे भट्टाचार्य रक्ताचा शेवटचा वारसदार सुदीप भट्टाचार्य तिच्या समोर येणे. पण तो लंडनमध्ये सुरक्षित लपून बसला आहे आणि तुझ्यासारख्या निष्पापांचे बळी देत आहे. त्यामुळे बाबा, तू यात पडू नकोस. आता पहाटेचे 4:30 वाजले आहेत आणि पावसाचा जोर ओसरला आहे. हावडा स्टेशनवरून मुंबईसाठी सुटणारी पहिली ट्रेन पकड आणि आपल्या गावी पळून जा. यातच तुझा फायदा आहे. काकांचे ते हताश शब्द ऐकून रोहनच्या मनात भीतीची जागा एका तीव्र स्वाभिमानाने आणि आक्रोशाने घेतली. सातारा जिल्ह्याच्या मातीत वाढलेला हा तरुण केवळ स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून जाणाऱ्या भित्रांपैकी नव्हता. पहाटेच्या त्या धुसर प्रकाशात त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्या सातारा जिल्ह्याचा दैदिप्यमान क्रांतिकारी इतिहास जिवंत झाला. त्याला आठवला क्रांतिसिंह नाना पाटील यांचा तो काळ, ज्यांनी ब्रिटिशांना थेट आव्हान देत साताऱ्यात प्रतिसरकार उभे केले होते. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आणि जुलमी ब्रिटिशांच्या विरोधात साताऱ्यातील 18 पगड जातीचे तरुण प्राणाची आहुती द्यायला मागे पुढे पाहत नव्हते. अन्याय करणाऱ्याच्या आणि देशाशी गद्दारी करणाऱ्याच्या उरात धडकी भरवणारी ती साताऱ्याची रक्तवाहिनी रोहनच्या शरीरात वाहत होती. रोहनच्या डोळ्यात पाणी आले, पण ते भीतीचे नव्हते तर पराकोटीच्या भावनिक आवेगाचे आणि अभिमानाचे होते. तो मनोमन विचार करू लागला, ज्या सुहासिनीने 1943च्या भीषण दुष्काळात स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता कलकत्त्याच्या भुकेल्या स्वातंत्र्यवीरांना आणि गरिबांना धान्य वाटले, जिला तिच्या गद्दार नवऱ्याने आणि सासरच्यांनी भिंती आळ जिवंत कोंडले, त्या भारत मातेच्या खऱ्या कन्येला मी असाच एका अघोरी शापात तडफडत सोडून कसा जाऊ? जर 1940च्या दशकातील माझे बंगाली क्रांतिकारी भाऊ तिला वाचवू शकले नव्हते, तर आज एका शासकीय अधिकाऱ्याच्या रूपाने साताऱ्याचा हा मुलगा तिची सुडाची आग शांत करेल आणि तिला न्याय मिळवून देईल.
त्याचा थरथराट पूर्णपणे थांबला होता आणि त्याचे डोळे अंगारासारखे जळू लागले होते. त्याने चहावाल्या काकांकडे पाहिले आणि अत्यंत कणखर भावनिक आवाजात तो म्हणाला, "नाही काका, मी महाराष्ट्रातून पळून जाण्यासाठी कलकत्त्यात आलो नाहीये. साताऱ्याच्या क्रांतिकारकांनी कधीच अन्यायासमोर पाठ दाखवली नाही. सुहासिनीने जे केले तो या देशासाठी केलेला त्याग होता. आज जर ती एका क्रूर फसवणुकीमुळे आत्मा बनून भटकत असेल तर तिला या नरकातून आणि शापातून मुक्त करणे हे माझे कर्तव्य आहे. मी सुदीप भट्टाचार्याचा हा अघोरी खेळ चालू देणार नाही." त्या पहाटेच्या धुसर प्रकाशात टपरीवर बसून रोहनने पळून जाण्याऐवजी लंडनमध्ये बसलेल्या सुदीप भट्टाचार्याला कोलकात्यात खेचून आणण्याचा एक अचूक प्लॅन रचला. त्याने नुकतीच केंद्रीय शासकीय परीक्षा क्रॅक केली होती आणि तो कोलकाता येथील GPO आणि आयकर विभागात टॅक्स ऑफिसर म्हणून रुजू झाला होता. सरकारी अधिकारांचा आणि अधिकृत ईमेल आयडीचा वापर कसा करायचा हे त्याला पक्के ठाऊक होते. त्याने लगेच आपल्या डिपार्टमेंटच्या अधिकृत लॅपटॉपवरून सुदीप भट्टाचार्याला एक अत्यंत कडक, कायदेशीर आणि अधिकृत आयकर विभागाची नोटीस पाठवली. त्या ईमेलवर भारत सरकारचे अधिकृत चिन्ह होते आणि विषयाच्या जागी लिहिले होते, "तातडीची कायदेशीर नोटीस. भट्टाचार्य राजबाडी, मिर्झा गालिब स्ट्रीट येथील घोषित नसलेली गुप्त मालमत्ता आणि ब्रिटिशकालीन चलनाची जप्ती." रोहनने त्या मेलमध्ये अतिशय कडक सरकारी भाषेत लिहिले, "आयकर विभाग आणि पुरातत्व विभागाच्या संयुक्त छाप्यादरम्यान असे निदर्शनास आले आहे की मिर्झा गालिब स्ट्रीट येथील भट्टाचार्य वाड्याच्या पहिल्या मजल्यावरील डाव्या बाजूच्या बंद खोलीची पोकळ भिंत अंशतः खचली आहे. त्या भिंतीच्या आतून 1940च्या दशकातील ब्रिटिश काळातील अघोषित सोन्याची नाणी, गुप्त दस्तऐवज आणि अब्जावधी रुपयांचे हिरे जवाहिरात उघड झाले आहेत. आयकर कायद्याच्या कलम 132 अन्वये ही पूर्णपणे अघोषित मालमत्ता आहे. मालमत्तेचे मूळ वारसदार सुदीप भट्टाचार्य यांना सूचित करण्यात येते की जर तुम्ही पुढील 48 तासात स्वतः कोलकात्यात हजर राहून कायदेशीर पुराव्यांसह या गुप्त धनावर हक्क सिद्ध केला नाही तर भारत सरकार ही अब्जावधींची मालमत्ता कायमची जप्त करेल आणि तुमच्यावर आंतरराष्ट्रीय आर्थिक फसवणुकीचा खटला चालवला जाईल." टॅक्स ऑफिसर म्हणून रोहनने मारलेला हा असा जुगार होता ज्यातून सुदीप भट्टाचार्याला सुटणे अशक्यच होते. भट्टाचार्य घराण्याचा मूळ स्वभावच पैशाचा आणि सत्तेचा हव्यासी होता. सरकारी जप्ती आणि कायदेशीर खटल्याची भीती असल्यामुळे सुदीप पूर्णपणे हादरला. ईमेल पाठवल्यानंतर अवघ्या 20 मिनिटात रोहनच्या सरकारी फोनवर लंडनच्या आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल आला. फोन उचलता सुदीपचा आवाज भीतीने आणि पैशाच्या हपापलेपणाने थरथरत होता. "हॅलो, ऑफिसर रोहन. आय एम सुदीप भट्टाचार्य. सर, ती नोटीस मला मिळाली. ती भिंत खरोखरच फुटली आहे का सर? प्लीज कोणतीही कारवाई करू नका. ते आमच्या घराण्याचं गुप्त धन आहे. मी आज दुपारीच लंडनहून निघतोय आणि रात्रीपर्यंत कोलकात्यात पोहोचतोय. मी थेट वाड्यात येऊन तुम्हाला भेटतो. प्लीज तोपर्यंत ती खोली सील करू नका." रोहनने लॅपटॉप बंद केला. दुपारच्या सुमारास रोहनने आपल्या सरकारी अधिकारांचा वापर करून पूर्ण प्लॅन तयार केला होता. तो बाजारातून अधिकृत लाल मेण, जाळ सुतळी आणि पांढरे कापड घेऊन आला. त्याने पहिल्या मजल्यावरील त्या वादग्रस्त आणि पोकळ भिंतीच्या खोलीच्या महाकाय लाकडी दरवाजावर सरकारी जप्तीचे हुबेहूब दिसणारे खोटे सील ठोकले. कापडाच्या पट्ट्यांवर त्याच्याकडील आयकर विभागाचा शिक्का मारून त्यावर लाल मेण वितळून त्याने तो दरवाजा बाहेरून पूर्णपणे बंद केल्याचे भासवायला सुरुवात केली. हा केवळ एक देखावा नव्हता तर सुदीपच्या मनात विश्वास निर्माण करण्याचा एक अचूक ट्रॅप होता. सुदीपला वाड्यात येताच वाटावे की नोटीस अगदी खरी आहे आणि आयकर अधिकारी रोहन अजूनही कारवाई करत आहे. रात्रीचे ठीक 11 वाजले. रोहन कॉरिडॉरमध्ये अंधारात शांतपणे सुदीपची वाट पाहत उभा होता. तेवढ्यात वाड्याच्या जिन्यावरून धापा टाकत महागड्या बुटांचा आवाज करत सुदीप भट्टाचार्य खोलीत दाखल झाला. लंडनमध्ये स्वतःचा जीव वाचवणारा सुदीप आज अब्जावधींच्या गुप्त धनाच्या लालसेने स्वतःहून या सापळ्यात आला होता. "ऑफिसर रोहन, मी आलो आहे. कुठे आहे ते धन?" सुदीपने कॉरिडॉरमध्ये येताच हपापल्यासारखे विचारले. त्याची नजर त्या दरवाजावर लावलेल्या सरकारी लाल मेणाच्या सीलवर गेली. रोहनने अजिबात वेळ न दवडता आपल्या शासकीय बॅगेतून आधीच तयार करून ठेवलेले कायदेशीर कागदपत्र बाहेर काढले. त्या कागदपत्रांवर भारत सरकार आणि आयकर विभागाचे शिक्के आणि कडक कायदेशीर कलमे टाईप केलेली होती. रोहनने ती कागदपत्रे सुदीपच्या हातावर टेकवत अत्यंत करडे आणि कडक सरकारी आवाजात सांगितले, "सुदीप भट्टाचार्य, तुमच्या लंडनच्या पत्त्यावर आम्ही नोटीस पाठवलीच होती. हे घ्या या अघोषित मालमत्तेची आणि गुप्तधनाच्या जप्तीचे अधिकृत वॉरंट. यावर आयकर कायद्याच्या कलम 132 आणि पुरातत्व कायद्यान्वये तुमची स्वाक्षरी हवी आहे. पण त्याआधी तुम्ही स्वतः मालमत्तेचे मूळ मालक असल्यामुळे मी पंचनामा पूर्ण करण्यापूर्वी तुम्हाला आज जाऊन ते गुप्तधन पाहण्याची आणि त्याची मोजदाद करण्याची एक शेवटची संधी देत आहे. आधी तुम्ही आज जा आणि खात्री करा, जेणेकरून नंतर तुम्ही सरकारवर कोणताही आळा आणू शकणार नाहीत." त्या सरकारी कागदपत्रांचा खडखडाट आणि त्यावर असलेले ते हुबेहूब शिक्के पाहून सुदीपच्या मनातील संशय पूर्णपणे धुळीस मिळाला. त्याचा रोहनवरील विश्वास आता 100% पक्का झाला होता.
खोलीच्या बंद दरवाजाकडे पाऊल टाकताच सुदीपच्या काळजात अचानक एक तीव्र धडकी भरली. लंडनच्या लखलखत्या जगात स्वतःचे जुने अस्तित्व लपवून राहणाऱ्या सुदीपच्या पाठीच्या कण्यातून भीतीची एक थंड लहर धावून गेली. त्याच्या डोळ्यांसमोर एका क्षणात भट्टाचार्य घराण्याचा तो महाभयंकर रक्तरंजित इतिहास जिवंत झाला. त्याचे पंजोबा जमीनदार भट्टाचार्य आणि आजोबा शरदिंदू दोघेही याच वाड्यात अत्यंत विद्रूप अवस्थेत रक्ताच्या उलट्या करत मरण पावले होते. 1940च्या दशकात माझे पूर्वज जमीनदार भट्टाचार्य आणि शरदिंदू इंग्रजांचे अत्यंत विश्वासू हस्तक होते. महायुद्धाच्या बंगाली दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांना मदत करून धान्याचा काळाबाजार करून त्यांनी अफाट संपत्ती गोळा केली होती. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिलेली सोन्याची नाणी आणि मौल्यवान हिरे जवाहिरात त्यांनी पोलिसांच्या आणि बंडखोरांच्या नजरेपासून लपवण्यासाठी याच वाड्याच्या गुप्त भिंतींमध्ये दडवून ठेवलेली असणार यात शंका नाही. तो सरकारी कागद खोटा असू शकत नाही. त्याच्या पूर्वजांनी ब्रिटिशांच्या साथीने मिळवलेल्या याच काळ्या कमाईच्या आणि लुटलेल्या संपत्तीच्या हव्यासाने सुदीपने मनातील भीतीवर पूर्णपणे विजय मिळवला. भट्टाचार्य रक्ताचा तो मूळ हावरेपणा त्याच्या डोक्यात एवढा भिनला की त्याला समोर उभे असलेल्या मृत्यूचा विसर पडला. सुदीपने स्वतःच्या भीतीला गाडून चेहऱ्यावर एक अमानुष हाव आणत हपापल्यासारखे त्या दरवाजाचे खोटे सील स्वतःच्या हाताने खाडकन फाडले. त्याने तो जड शतकानुशतके जुना लाकडी दरवाजा पूर्ण ताकदीने ढकलला आणि खोलीत प्रवेश केला. सुदीप खोलीच्या आत पूर्णपणे जाताच बाहेर उभे असलेल्या रोहनने क्षणाचाही विलंब न करता तो महाकाय लाकडी दरवाजा पूर्ण ताकदीने ओढला आणि बाहेरून लोखंडी कडी लावून घेतली. ऑफिसर, हा काय प्रकार आहे? दरवाजा का बंद केला? बाहेर काढा मला. सुदीपने अचानक झालेल्या या धक्क्याने घाबरून दरवाजावर दोन्ही हाताने जोरात मारत ओरडून विचारले. सुदीप भट्टाचार्य, हा भारत सरकारचा आणि साताऱ्याच्या एका टॅक्स ऑफिसरचा ट्रॅप होता. 1940च्या त्या भीषण दुष्काळात तुमच्या पूर्वजांनी सुहासिनीला ज्या खोलीत जिवंत डांबले होते, आज त्याच खोलीत तुम्ही कैदी आहात. तुमच्या घराण्याचा पापाचा घडा भरला आहे. आता हिशोब करण्याची वेळ आली आहे. रोहन बाहेरून कडकडत्या निर्भीड आवाजात म्हणाला. रोहनचे वाक्य संपायच्या आतच त्या बंद खोलीच्या आतून एक प्रचंड अमानुष किंकाळी घुमली. तो भयानक बंगाली उलुध्वनी ऐकून सुदीपच्या अंगाचे पाणी पाणी झाले. त्याची ती पैशाची हाव आता एका महाभयानक वास्तवात बदलली होती. त्याला समजले की तो ज्या ब्रिटिशकालीन संपत्तीच्या लालसेपोटी इथे आला होता तोच त्याचा अंतिम काळ ठरला होता. खोलीच्या आत ती शतकानुशतके जुनी पोकळ भिंत मधोमध पूर्णपणे फाटली. भिंतीच्या आतून 1940च्या दशकातील ते जड लोखंडी साखळदंड खाडकन बाहेर आले. भिंतीचा तो पांढरा सिमेंटचा गिलावा आणि जुन्या विटा पत्त्यासारख्या कोसळल्या आणि आतल्या दाट काळपट धुक्यातून सुहासिनीचे शरीर हवेत संथपणे तरंगत बाहेर आले. तिने नेसलेली ती लाल खाट असलेली बंगाली साडी जागोजागी फाटलेली होती आणि त्यावर सुकलेल्या रक्ताचे मोठमोठे डाग होते. तिचे केस मानवी मर्यादेपेक्षा कितीतरी लांब जमिनीवर एखाद्या काळ्या नागासारखे पसरले होते. तिचा चेहरा विद्रूप झाला होता. त्वचा काळी निळी पडून सुकली होती आणि तिच्या लांब अनुकुचीदार सुयांसारख्या नखांमधून सिमेंट खरवडल्यामुळे अजूनही रक्त टपकत होते. तिच्या तोंडातून ती लांब रक्ताळलेली जीभ एखाद्या भुकेल्या प्राण्यासारखी हवेत थरथरत बाहेर आली होती. खोलीतला गारठा इतका वाढला की सुदीपच्या तोंडातून निघणारा श्वास हवेत वाफ होऊन गोठू लागला होता. पण सर्वात भयावह आणि डोळ्यात पाणी आणणारे होते ते तिचे डोळे. तिच्या त्या जळजळीत पांढऱ्या डोळ्यात केवळ हिंस्त्र क्रूरता नव्हती, तर त्यात एक जुनी असह्य भूक, तहान, स्वतःच्या नवऱ्याने आणि सासरच्यांनी केलेला घोर विश्वासघात आणि एकाकीपणाचा तो अथांग कारुणिक आक्रोश स्पष्ट दिसत होता. भिंतीच्या पलीकडे उभं राहून खिडकीतून बघत असलेल्या रोहनला त्या मानुष रूपातही भारत मातेच्या त्या थोर निष्पाप कन्येचे बलिदान दिसत होते, जिने गरिबांना धान्य वाटल्याची एवढी मोठी अमानुष किंमत मरण पत्करून चुकवली होती. सुहासिनीने आपले ते रक्ताळलेले डोळे फिरवले आणि समोर उभे असलेल्या सुदीप भट्टाचार्याकडे पाहिले. तिच्या त्या शतकानुशतके जळणाऱ्या सोडाच्या दृष्टीने सुदीपच्या चेहऱ्यात त्याच्याच पूर्वजांचा तो गद्दार चेहरा तिला आठवला. শরদিন্দু, তুমি আবার এসেছো? तिचा तो आवाज खोल विहिरीतून यावा तसा अंगावर काटा आणणारा होता. त्या आवाजात नात्यांबद्दलचा पराकोटीचा तिरस्कार भरला होता. सुहासिनीने एका अमानुष वेगाने हवेत झेप घेतली. तिच्या त्या सुकलेल्या काळ्या हाताची नखे थेट सुदीपच्या गळ्याभोवती आवळली गेली. साखळदंडांचा तो भीषण आवाज आणि सुहासिनीचा आक्रोश त्या बंद खोलीच्या भिंतींना हादरवून सोडत होता. ज्या हक्काच्या नवऱ्याने तिला मृत्यूच्या दारात ढकलले होते, आज त्याच्याच रक्ताचा शेवटचा वारसदार तिच्या सुडाच्या आणि अन्यायाच्या विस्तवात जळण्यासाठी सज्ज झाला होता. सुहासिनीच्या त्या लांब काळ्या आणि कुजलेल्या नखांनी सुदीपचा गळा लोखंडी पकडीसारखा घट्ट आवळला.
सुदीपने शेवटचा जोरात ओरडण्याचा प्रयत्न केला, पण सुहासिनीच्या बोटांची नखे त्याच्या नसांमध्ये रुतली होती. तिच्या तोंडातून बाहेर आलेली ती लांब काळी निळी जीभ हवेत थरथरली आणि तिने सुदीपच्या चेहऱ्याला वेढा घातला. भट्टाचार्य घराण्याने तिला दिलेल्या वेदनेचा, भुकेचा आणि फसवणुकीचा हिशोब आज चुकता होत होता. तिने एका माणूस ताकदीने सुदीपला जमिनीवरून फरफटत थेट त्या विटांच्या पोकळ भिंतीच्या काळोखात ओढून घेतले. सुदीप भट्टाचार्य तिच्या सोडाचा आणि त्या शापाचा शेवटचा बळी ठरला होता. खोलीच्या आत सुदीपचा श्वास आणि त्याच्या किंकाळ्या कायमच्या शांत झाल्या. साखळदंडांचा तो भीषण खणखणाट थांबला, पण सुहासिनी अजूनही त्या धुळीने माखलेल्या अर्धवट फुटलेल्या भिंतीच्या समोर हवेत तरंगत उभी होती. तिच्या पांढऱ्या डोळ्यातील क्रोधाची जागा आता एका अथांग शांततेने घेतली होती. तिने सावधपणे मान फिरवली आणि बंद खोलीतील त्या खिडकीतून बाहेर उभे असलेल्या रोहनकडे पाहिले. रोहनने बाहेरूनच त्या खोलीचा लाकडी दरवाजा उघडला. तो आता लपून उभा नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. त्याऐवजी आता एका क्रांतिकारकाच्या आदराची भावना उमटली होती. रोहनने आपल्या शासकीय बॅगेतून भारताचा तिरंगा झेंडा बाहेर काढला. तो केवळ तिरंगा नव्हता, तर त्या काळात सुहासिनीने आणि तिच्या बंगाली क्रांतिकारी बांधवांनी ज्या स्वातंत्र्यासाठी आपले रक्त सांडले होते, त्या कोट्यावधी भारतीयांच्या अस्मितेचे आणि सार्वभौमत्वाचे ते जिवंत प्रतीक होते. रोहनने अत्यंत आदराने आणि दोन्ही हात पसरून तो तिरंगा सुहासिनीच्या जळजळीत पांढऱ्या डोळ्यांसमोर धरला. विजांच्या त्या लख्ख प्रकाशात तो झेंडा एखाद्या दैवी तेजासारखा चमकू लागला, ज्याच्या प्रकाशाने त्या खोलीतील शतकानुशतके पसरलेला अंधार एका क्षणात दूर पळाला. रोहनने सुहासिनीच्या त्या भयावह रूपाकडे पाहत आपले डोळे पुसले आणि साताऱ्याच्या क्रांतिकारकांचा तो करारी बाणा आवाजात आणून थेट सुहासिनीशी संवाद साधला. त्याचा आवाज कृतज्ञतेने आणि भावनिक आवेगाने थरथरत होता. बघा सुहासिनी देवी, तुमचा तो महान त्याग वाया गेला नाही. आज आपला भारत देश स्वतंत्र आहे. ज्या स्वातंत्र्याचे स्वप्न डोळ्यात ठेवून तुम्ही त्या पोकळ भिंतीच्या नरकात स्वतःचा जीव गमावला, तो हा स्वतंत्र भारताचा तिरंगा ध्वज आज तुमच्या समोर सन्मानाने उभा आहे. सुहासिनी देवी, तुम्ही तर या भारत मातेची ती थोर आणि निष्पाप कन्या आहात, जिने 1943च्या त्या भीषण दुष्काळात स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन कलकत्त्याच्या स्वातंत्र्यवीरांचे आणि भुकेल्या गरिबांचे पोट भरले होते. इतिहास तुमच्या या बलिदानाला विसरला असेल, पण क्रांतिसिंह नाना पाटलांच्या साताऱ्यातून आलेला हा तरुण तुमच्या देशप्रेमाचा सर्वोच्च आदर करतो. ज्या गद्दार नवऱ्याने आणि सासरच्याने ब्रिटिशांच्या पायाशी पडून तुमच्यावर अन्याय केला, त्या भट्टाचार्य घराण्याचा खेळ आज संपला आहे. वर्षानुवर्षे तुमच्या मनातील प्रतिशोधाची ती आग आज शांत झाली आहे. रोहनने त्या तिरंग्याला आपल्या छातीशी लावले आणि सुहासिनीला कडक सॅल्यूट ठोकत म्हणाला, स्वातंत्र्यवीर सुहासिनी देवी, साताऱ्याच्या या टॅक्स ऑफिसरचा तुम्हाला शेवटचा प्रणाम. तुमची अन्यायाची लढाई आज संपली आहे. आता या क्रूर साखळदंडांमधून मुक्त व्हा आणि शांततेने मोक्ष स्वीकारा. वंदे मातरम. रोहनचे ते देशभक्तीपर जिवंत आणि कमालीचे भावनिक शब्द ऐकताच सुहासिनीच्या चेहऱ्यावरील तो विद्रूपपणा जणू एका क्षणात विरघळून गेला. तिच्या अंगावर वेढलेले ते गंजलेले लोखंडी साखळदंड आपोआप तुटून मोठ्या आवाजासह जमिनीवर खाडकन पडले. तिच्या डोळ्यातील रक्ताच्या लाल शिरा आणि तो हिंस्त्र क्रूरपणा नाहीसा झाला आणि तिथे एका लहान मुलीसारखी निर्मळता आली. तिच्या ओठांवर एक अतिशय शांत, तृप्त आणि समाधानी हसू उमटले. तिने त्या स्वतंत्र भारताच्या ध्वजाला आणि साताऱ्याच्या या सुपुत्राला जणू कृतज्ञतेने आशीर्वाद दिल्यासारखा शेवटचा आदराचा नमस्कार केला. त्या काळच्या क्रांतिकारकांना जी सुहासिनी वाचवता आली नव्हती, आज तिच्या देशप्रेमाचा सर्वोच्च सन्मान करून रोहनने तिला त्या अमानुष शापातून कायमचे मुक्त केले होते. सुहासिनीचा आत्मा त्या प्रकाशात विलीन होऊन मोक्षाच्या दिशेने अनंत आकाशात मुक्त पाखरासारखा निघून गेला. तिच्यासोबत तो भट्टाचार्य घराण्याचा काळा क्रूर इतिहासही कायमचा मातीआळ गाडला गेला. सकाळचा कोवळा सोनेरी प्रकाश जेव्हा मिर्झा गालिब स्ट्रीटच्या त्या गल्लीवर पडला, तेव्हा वाड्यातील तो कुजलेला वास आणि जड गारठा पूर्णपणे निघून गेला होता. तिथे फक्त वाड्याच्या पडके विटांचा ढीग शिल्लक होता. अघोरी